नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वातीज किचन मध्ये. आज मी बनवणार आहे गाजराचं आणि मिरचीचं लोणचं. तर बघा, अशी गाजरं फक्त या थंडीच्या दिवसातच येतात आणि ही गाजरं मी स्वच्छ धुवून पुसून 5 ते 6 तास पंख्याखाली सुकवून घेतलेले आहेत. तुम्ही 2 तास उन्हामध्ये सुकवून घेतलीत तरी देखील चालतील. आणि तुम्हाला जर इन्स्टंट लोणचं बनवायचं असेल तर फक्त गाजरं धुवून स्वच्छ पुसून लगेच तुम्ही लोणचं बनवलं तरी देखील चालेल. ते लोणचं 10 ते 12 दिवस चांगलं टिकतं. आणि जर तुम्हाला 5 ते 6 महिने टिकणारे लोणचं बनवायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर 5 ते 6 दिवस 5 ते 6 तास पंख्याखाली सुकवून घेणे गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही 2 तास उन्हामध्ये सुकवून घेतले ना गाजरं आणि मिरची तरी देखील चालेल. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर चला तुम्हाला मी सांगते मी काय काय साहित्य घेतलंय. तर बघा, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते, 2 गड्डे मी लसूण सोलून घेतलेला आहे, मेथी, हळद, हिंग, आपली मिरची पावडर, थोडासा मी रामबंधूचा लोणचं मसाला घेतलाय. हे जर टाकून लोणचं बनवचाल ना तुम्ही, खूप छान बनतं लोणचं. आणि जिरे, बडीशोप, मोहरी आणि मोहरीची डाळ आणि मीठ, विनेगर, मिरची आणि गाजर. बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे. तर आता सगळ्यात अगोदर हे मी भाजून घेते, जिरे मोहरी भाजून घेते, मेथी. चला, तर आता बघा कढई गरम झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकू हे सगळे जे मी मसाले घेतलेत ते, बडीशोप, जिरे, मोहरी आणि मेथी. आता हे छान आपण घोळ घोळ भाजून घेऊया. जास्त करपवायचं पण नाही आपल्याला. तर बघा आपले छान भाजून झालेले आहे हे सर्व मसाले. आणि मसाले कसे भाजले ते कसे ओळखायचे, त्याचा हलका हलका मस्त सुगंध येतो. मग लगेच आपण काढून घेऊया. आणि खूप छान सुगंध येतो. हा, चला मी काढून घेते. तर आता आपल्याला हे थंड करून मिक्सरला आरद बोबडं वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, आपण तेल गरम करून घेऊया. मी अगोदर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे, पण आता आपल्याला हलकस गरम करून घ्यायचं आहे तेल. आणि हे शेंगदाण्याचं तेल आहे. हा, शेंगदाण्याचं तेल आहे. आणि आपण किती किलोचं लोणचं करतोय मम्मी? आपण अर्धा किलोचं करतोय लोणचं. म्हणजे मी अर्धा किलो गाजर घेतलेत आणि 100 ग्रॅम मिरच्या घेतलेत. कारण की हे आम्ही तिखट मिरच्या घेतलेत म्हणून मी कमी घेतले. जर तुम्ही त्या कमी तिखट असतात ना मिरच्या, त्या तुम्ही 200 ग्रॅम घेतल्या तरी देखील चालेल. ज्या तिखट हिरव्या असतात ना त्या कमी तिखट असतात, तुम्ही जास्त घ्या. हा, पण आम्ही ज्या मिरच्या घेतो तो खूप खूप तिखट आहे. हो, ते तेल लय होईल. आपल्याला मसाला बनवायचा आहे ना, तर अगोदर मी तेल कमीच घेते. कारण की मी हे तेल जे आहे ना ते मी अर्धा किलो तेल घेतलेलं आहे आणि एकदमच गरम करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला लागल असं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये, सगळंच एकदम नाही टाकायचं. तर आता आपल्याला मसाला थोडा गरम करून घ्यायचा आहे, म्हणून आपल्याला हलकस तेल आता गरम करायचं आहे. आता थंड झालं या, मी मिक्सरला वाटून घेते आणि आपलं तेल पण गरम होते तोवर हे वाटून घेते. लावू नका तिकडच. तर बोल. तर बघा, मोहरीची डाळ भाजायला मी विसरलेली, तर आता मी दुसऱ्या गॅसवरती भाजून घेते. आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे, जास्त पण नाही. तर बघा इथे भाजते मी. तोपर्यंत आपलं तेल पण गरम होतच आहे. पण तुम्ही आधीच भाजून घ्या डाळ. हा, आधीच भाजून घेते. मम्मी विसरली. काय करू, मला थोडस सवय आहे विसरायची, खूप जास्त. आणि मला डबल बोलायची पण सवय आहे, तर प्लीज मला समजून घ्या. छान भाजून घेतलेले आहे. थोडीशी हलकीशी गरम झाली तरी देखील चालेल. आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते. तर बघा छान आपण वाटून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने वाटून घ्यायचं.
जास्त बारीक पेस्ट नाही, दरदर असं. आणि तेल पण बघा छान गरम झालेलं आहे. आता आपल्याला जास्त पण तेल गरम करायचं नाही, जेणेकरून आपले मसाले जळतील. आता आपण थोडस हलकस त्याच्यात टाकून बघूया गरम झालंय का तेल. बघा तेल गरम झालंय या. आता मी गॅस करते बंद. आता आपण जे हे मसाले घेतलेत ना ते सगळे आपण याच्यामध्ये टाकूया. आता बघा सगळ्यात अगोदर मी याच्यामध्ये टाकते चटणी. सगळे आता मसाले आपण पटापट टाकून घेऊया याच्यामध्ये. करपलं नाही पाहिजे काय. हा आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये लसूण. आता हे हलवून घेऊया छान. आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहे हळद. म्हणजे ते आपले मसाले पण चांगले छान हे होतील ना गरम. जेवढं पण आपण घेतलेलं हा ते सगळं टाकायचं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं टाकायचं आहे हिंग. आता जो आपण मसाला घेतलाय ना तो रामबंधूचा, त्याच्यात पण चांगलं ते हे होतं. आणि आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये लगेच गाजर. वाव. आणि मिरची. आणि आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आता विनेगर. एकदम वेगळी पद्धत आहे मम्मी. हा विनेगर माझं बंद झालं. आता हे सगळं मस्त आपण घेऊया हलवून. वा 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 वा. सुगंध काय सुगंध यायला लागलाय ना. दरवळतोय. आता हे सगळीकडे छान हलवून घेऊया आपण प्रॉपर. आणि मीठ टाकायचं मी विसरली. असंच होतं. आता आपल्याला टाकायचं आहे, तेलातच टाकायला पाहिजे होतं. ठीक आहे मी टाकते आता वरनं मीठ. आणि लागल असंच टाकायचं आहे आपल्याला. आता मी 2 चमच टाकले या, नंतर टाकते लागल असं. आता हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करायचा लगेच. लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच आपण हे भरणीत भरायचं आहे लोणचं. तुम्ही जर लगेच भरसाल तर तुमचं लोणचं खराब होऊ शकतं. आणि काय वास सुटलाय भारी. खूपच छान सांगू तुम्हाला. आता मी काय करते, जरा खाली घेते म्हणजे ते प्रॉपर मला हलवता येईल. आता हे असं खाली घ्यायचं आहे फ्लोअर वरती किंवा कट्ट्यावरती डायरेक्ट. आणि छान पैकी ना सगळं मिक्स करते आता. कारण की जे आपण चटणी हे वगैरे घेतलेलं आहे ना ते पण थोडस आपलं गरम होईल ना. छान मिक्स करणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि आपण काचेच्या भरणीतच भरून ठेवायचंय. काचेच्या भरणीत भरून ठेवलं ना लोणचं ते खराब होत नाही. आणि विनेगर कधी टाकायचं? विनेगर आता टाकूया की. आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये विनेगर. वा. आता 2 चम्मच मी विनेगर टाकलेलं आहे. अजून हे ना थोडस गरम आहे. आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे आणि काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर मी आज अर्धा किलो गाजर आणि 100 ग्रॅम मिरचीचं लोणचं बनवलेलं आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये विनेगर टाकलेलं आहे. विनेगर टाकलं ना आपलं लोणचं चांगलं टिकू शकतं विनेगरमुळे. आणि आपलं गाजर आणि मिरचीचं लोणचं बनवून तयार आहे. आणि हे लोणचं तुम्ही पराठ्यासोबत किंवा डाळ भातासोबत खाऊ शकता. खूप भारी लागतं. आणि कधी आपल्याला कंटाळा आला ना जेवण बनवण्याचा, मस्तपैकी वरण भात करायचं आणि मस्त सोबत लोणचं घ्यायचं. आणि लोणचं म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. मग ते गाजराचं असो किंवा कैरीचं असो किंवा मिरचीचं असो किंवा आवळ्याचं असो, लोणचं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. तुमच्याही सुटलं असेल तर रेसिपी नक्की
ट्राय करा, कमेंटमध्ये मला सांगा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय. आणि लोणचं थंड झालेलं आहे आणि आपण ना काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं. हो, म्हणजे लोणचं प्रॉपर जास्त दिवस टिकतं. हो बरोबर की नाही? हो बरोबर. तर मग असंच भेटू त्यावेळी आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.